नाना गावात काहीतरी भानगड झाल्या बघ. जिजाचा फोन आलता पण मला नीट काय ऐकू आलेलं नाही. काय तर पक्क झाले बघ. आपण गावात परत जाऊया काय? बघे बरकत ही जिजा की नाही माप खंबीर आहे, कळलं काय? ती अडचणीत येणारी बाई नव आणणारी बाई आहे. अरे बाबा नाही रे, तसं काय नाही, काय बी होऊ शकते म्हणून मग. तुला काय म्हणतो मी, आपण गोदकाचं औषध घेऊ आणि मग जाऊ गावात. परत त्या दादू वैदूचं कुठे आहे घर म्हणायचं? भाऊ ओ दादा जरा एक मिनिट घे. हा या की इकडे या की. हा बोला. ते दादू वैदूंचं घर कुठे आहे म्हणायचं? कोण दादू वैद्य? ते नाही काय पवार वस्तीमध्ये राहते ते. हा अहो इथं तर 4-5 घर आणि वस्ती कुठली? तसं नाही हो, आम्हाला काय पवार वस्तीत सांगितले बघा. पवार वस्ती इथं आता माळाव कुठली वस्ती आली? गावातच बघायला पाहिजे. म्हणजे आपण मग गावात जाऊन बघायला पाहिजे. गावात असेल काय? हा बघा घे असेल. चालते चल चल जाऊन बघूया. नाना बहिणीनं आपल्याला खोटा पत्ता दिलाय बघ. जिजाचा मला फोन आलता, म्हणजे पक्क गावात काय ते भानगड झाल्या. आपण जाऊया पहिला. चल. तुला काय म्हणलंय, गोदाकाचं औषध घेऊ आणि पटाक दिवशी गावात जाऊ. अरे चल चल. बापू काय बे म्हणा, हे सिद्धीच्या ओरपेक्षा टाईट पडला बरं का येडा. अरे आपली या कडक येड्यातनं जिजा का आता निष्ठत नसती. ही लवकर गाव सोडून गेली नाही का नाही तर हिचा जीवच निसटणार बहुतेक. निघताय काय निघताय नाही? अरे जिजानं आतनं दरवाजा बंद करून घेतला ना. अहो घेऊ दे की, दरवाजा उघडला की आपणच आहे की समोर तिच्या. बापू माननीय परेश पाटील ह्या जिजाला आज गावातनं बाहेर काढणार म्हणजे काढणार. मग व्हिडिओ केलाय ना नाही? देतो थांब जरा. बापू घाबरायचं नाही अजिबात. आता तुमची मजा करणार आहे मी. मजा करणार आहे. अजिबात घाबरायचं नाही. अरे जीव जायचा की एखाद्याचा. जीव जाणार त्या जिजाचा. करायचं काय बसून टाइमपास. भाईसाहेब शिकल तो टिकल हे म्हणतात तर नाही, एकदम खरं आहे बघा. तुम्ही एवढा भारी इतिहास शिकला आणि असा डाव टाकलायचा. वा आता तिची जागा फिजा बराबर अडकली बघा तुमच्या फासात. चंदे आम्ही जो फास टाकतो तो कधी वाया जात नाही. वय वय त्या जिजाचा हाल बघून आमच्या डोळ्यांना कसा थंडावा मिळतोय बघ तू.
वय अहो कुत्र्यासारखा हाल झाला असतील ना तिचा होणारच माझ्या ताई साहेबांनी येडाच तसा टाकलाय हा आता कशी नाक रगडत आमच्या पायावर येते का नाही बघ तू. मग आमच्या ताई साहेबांचा नाद अजिबात करायचा नाही कोणी. पर ताई साहेब तुम्ही येडा टाकलाय खरा पर ती जिजा लय खमकी बाई आहे बर का. ए ढमे तुझ्या तोंडात पडलायस तू. चुकलं जगात भारी माझ्या ताई साहेब. अहो अख्ख्या गावानं जिजा पुढे गुडगं टेकलं आणि आज तिलाच गुडघ्यावर आणले माझ्या ताई साहेबांनी. वा 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 लय भारी. आता कसं शाण्यासारखं बोललीस बघ चंदे. आमचा डाव फेल जात नसतोय कधी. अहो ताई साहेब काय होय गाडी थांबव. माघारी घे गाडी. ये बघा आत्ताच्या आत्ता तुम्ही गावची पंचायत बोलवा. का त्या पप्प्यान बापूनं माझा घरचा येण्या जाण्याचा रस्ता अडवून ठेवलाय. पप्प्यानं बापून आणि ते का म्हणून? का म्हणजे काय सूरज गायकवाड आणि नंदिता गायकवाड या दोघांनी बी त्यांची जमीन पप्प्यान बापूला कसाय दिल्या म्हणून आता त्या दोघांनी माझा रस्ता अडवून ठेवलाय. बघा अवघड आहे बघा. आता आजूबाजू जमीन जर त्यांची असेल तर अडवणूक करणारच की. होय अशी कशी अडवणूक करणार. मला वहिवाटीचा रस्ता द्यायला ना ग बाई. आत्ता सांगालोय गावची पंचायत बोलवा आणि तोडगा काढा नाहीतर पोलिसात जाऊन केसच ठोकतो बघा. ए बाई पोलीस केस करून काय फायदा नाही. वहिवाटीचा रस्ता कोर्टानं घ्यायला पाहिजे. आणि कोर्टाचं काम म्हणजे लय लांबड तारका पडणार. हो मग म्हणून तर गावची पंचायत बोलवा सांगायला लागलोय ना मग. ए बाई तुझ्या भांडणात आम्हाला ओढू नकोस. ते सरपंच सनीचा खास दोस्त आणि गायकवाड घराच्या विरोधात कोण जाणार आहे होय. तुला जो तोडगा काढायचा आहे तो कोर्टात काढ. हा तेच ते सनीदा वहिनीसा आणि पप्प्या अशी गँग असल्यावर त्यांच्या नादाला कोण लागणार. आत्ता कळलं त्या पप्प्याच्यात एवढी रग कुठून आली ती आणि का आली ती. मी आत्ता सांगायला लागलोय का नाही तुम्हाला. तुम्ही बोलवा काय ते. आता त्या सरपंचाला जाऊन कुठं हुडकायचं आम्ही. सरपंचाचं काय ते तुमचं तुम्ही बघून घ्या. माझ्यासाठी तेवढी पंचायत बोलवा. अहो सरपंच गावाला गेले यात. ए पप्प्या आळ तुझा फोन वाजला की मरता. आता कोण तड पडलंय. आता कुठं डोळा लागत होता. ही सर्किट तायडी हिला म्हणाव होणार तुझं काम होणार म्हणाव. हा तायडी बोल. पप्प्या जिजा कुठं आहे. जिजा बसली असेल आज झोपडीत रडत. असं कुत्र्यासारखं हाल केलं की नाही आम्ही काय विचारूच नकोस. लाईट टाईट वेळा घातलाय. तिला म्हणाव आमच्या येड्यातनं चिटपाकरू बी निसटणार नाही. सांगतात बापू म्हणतात आमच्या येड्यातनं चिप्पाकरू बी निसटणार नाही. वय काय. मग तर काय त्या जिजाचा विषय एकदम हार्ड करून टाकलाय माननीय परेश पाटलानं. हलकट आहेत गबू माकडा. येडपट आहेस तू. ए तायडे आवाज खाली. जिजा तिथं वेड्यात आहे तर आमच्या समोर तिचं भूत आहे काय. काय एक मिनिट. बापू जिजा कुठे आहे ना घरात. बापू जिजा कुठे बघा जावं. इथं झोपा करता नुसते बघा जावं. एक मिनिट थांब तायडे. गावात 4 माणसं जमून मदत मागायल्या. जर तिला कोणी मदत केली तर आमचा डाव फेल जाईल. आणि जर का आमचा डाव फेल गेला तर याद राखा पप्प्या. ए थांब का जरा थांब 2 मिनिटं. मी बघतोय सांगतो. पप्प्या बारा जिजा निसटली. झोपडीत फक्त माणूस आहे. हे बघ ताडे ती आता परत आली का. तिला तिच्या झोपड्याची राख दिसली पाहिजे. कळलं. अगं पण आता पप्प्या काय ठरलंय. आम्ही या जिजाला इथं थांबवतो. तू भडका उडीव तिकडं. कळलं. हा लगेच उडवणार लगेच. हा उडवतो. पंचायत बोलवणार आहे का नाही तेवढं फक्त मला सांगा. ये बाई कशाला कटकट करतेस. नाही तर मग पोलिसात जातो की कंप्लेंटच टाकतो.
अहो ते सरपंचाचं काम आमच्याकडे काय आहे? आता ही एकटी बाई काय आमच्या विरोधात काय कारस्थान सुरू आहे इथं? एवढी हिंमत कुणाच्यात आली आहे? नाही म्हणे साहेब, कारस्थान कसलं? मग या डांबरट बाई सोबत काय हवामानाच्या गप्पा मारताय काय? आमच्याशी वाकडं तर नदीवर लाकडं. अरे देवा, हे असले टिंपाट डायलॉग माझ्या पुढ्यात मारायचं नाहीत काय? पिनपाट कोण आहे हे कळलंच असेल की तुला. आणि जर का आम्ही फास आवळला तर काय होतं हे समजलंच असेल ना? हा, आमच्या ताईसाहेबांचा येडा पडला की पडला, सुटका नाही. त्याच येड्यातनं सुटून आलोय, तुमच्या नाकावर टिचून तुमच्या पुढ्यात उभारलोय. दिसना वय तुला? आता तर तोंडाची वाफ कमी करा. ए आवाज खाली. तुझ्यासारख्या 56 जणी जरी आल्या का नाही तरी जिजासमोर चिरकुट आहे, चिरकुट. तुझा यो रुबाब आहे का नाही, तो एका बुक्कीत तुझ्या घशात घालीन. तू किती बी असलं येडतात, जिजा वाघीन आहे, वाघीन. अशी अडकत नसतोय कुठं. आता अडकायची गरज बी नाही. तुझ्या झोपड्याची राग झाली असेल आता पतोर. हा, आणि तुझ्या त्या मनूचं तंदुरी मटण. तू कपटी होतीस आणि कपटीच राहणार बघ आयुष्यभर. पण तुझ्यासारख्यांचा माज कसा उतरवायचा का नाही ते जिजाला चांगला ठावाय. आता फक्त तू देवाकडे प्रार्थना कर माझी मनू वाचावी म्हणून, नाहीतर तुझा तंदूर केल्याशिवाय आज राहत नसतोय बघ मी. पप्प्या, अरे आज मी लय खुश आहे मर्दा. देवानं माझं ऐकलं बघ. आता मनूचा मेनू होणार. ही सर्किट ताडी बरोबर असली की नाही असंच फायदे होत असतात बापू. मी काय म्हणते पप्प्या, मी आज जातो आणि की नाही मनूला तेल मीठ चटणी लावून येतो. अरे जात अशी भाजली का नाही खायला लय भारी वाटलं बघ. बापू ना हे बघा, त्या मनूचा मेनू जरा बाजूला ठेवा. हे झोपडं पेटवायचं आहे, झोपडं जाळायचं आहे, झोपड्याची राख रांगोळी करायची की नाही हे डोसक्यात घ्या. आणि एकदा हे काम केलं की आपल्याला सगळी ताडीकडनं पैसे मिळणार. आपण एक का 10 मनू विकत घेऊ शकतो. येतंय का लक्षात? हा, काम पत्ते व्हायला पाहिजे. लागा का मला. आता होणार खरपूस मटण. बापू झोपडी बी पेटणार आणि मनूचा मेनू बनार. या सर्किट ताईडीला काय अक्कल आहे का नाही? एक काम धड करत नाही. हिला तिथं थांबवून ठेवणार होती. जिजाला थांबवण्याची हिंमत कोणाच्यात नाहीये. बापू धरा तिला. तिला
कापून टाकीन. पप्प्या माझ्या मनूला काय झालं का नाही तर तुझं काय खरं नाही बघ. ए धमक्या कुणाला देते का? लय ऐकलं तुझ्यावर आत्ता धमक्या मी. माझ्यावर हात उचलला होतास नव. आता भोग आपल्या कर्माची फळ. आता तुझ्या मनूचं मटण कसं शिजतंय बघच ते. बापू पप्प्या पप्प्या लई वाईट परिणाम होतील. होणार होणार लई वाईट परिणाम होणार. पण माननीय परेश पाटलाच्या नादाला तू लागलेस नव. आता वाईट हाल तुझं होणार. जिजा काय ग काय लायकी काय तुझी हा? आणि कुणाच्या जीवावर एवढं उडतीस? हे बघ आज हे तुझं झोपडं मी पेटवणार तेव्हा माझं काळीज थंड होणार. कर काय करायचं ते कर. तुला बघू की या जिजाच्या इजामध्ये किती ताकद आहे ते. हा बापू मनूचा मेनू. पप्प्या थांब. पप्या माझ्या नादाला लागत माझी मनू. काय सुरू आहे? काय नाही ते हे झालं रे. माझ्या मनूची राग करायला निघाला तो यो. आता काही याला सोडत नाही. हो थांबा. नाही ए का केलंस? मी ते मी अरे ते मला सांगितलं होतं. नाही तुझ्यासाठी केलं मी सगळं तुझ्यासाठी. माझ्यासाठी? होय. अरे मी केव्हा सांगितलं तुला? मी ते हे बघ की जिजा ही तुझी जमीन हिनं बळकावली. इथं झोपडा बांधून राहायला लागल्या. मला कसं झालं म्हणलं तुला जमाना झालाय मी हिला बाहेर काढतो म्हणून हे सगळं केलं. पण ठीक आहे म्हणजे ही जर इथं राहायला तुझी काय हरकत नसेल ना तर राहू दे तिला. राहा बाई मनू सकट राहा. आम्ही जातो. खरं कारण सांगायचं काय? खरं काही नाही मग हिच्यासाठी म्हणून. खरं बोल. ते तुझ्यासाठी केलं मी तुझ्यासाठी. होय राणा माझ्यासाठी? होय मी केव्हा सांगितलं रे तुला? म्हणून काय केलं? खरं सांग. सोड सांगतोस का नाही? तुझ्यासाठी माझ्यासाठी? होय तू ऐकणार नाही. मार त्याला मार. बोल कोणासाठी? ते मी तालमीसाठी केलं. मला तालमीला जागा रिकामी मिळावी म्हणून केलं मी. होय तालमीसाठी. बघ पप्प्या तोवर तू खरं सांगत नाहीस का नाही तोवर मी तुला असंच मारत राहणार. राणा ए पप्प्या